पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेऊन आम्ही कुठल्याही शर्ती अटी न ठेवता महायुतीला पाठिंबा देत आहोत अशी घोषणा केली. खरं तर राज ठाकरे यांची ही भूमिका अनेकांना पटली नव्हती. त्या दिवशीच्या सभेला राज ठाकरे काय बोलणार याच्याकडे साऱ्या महाराष्ट्राचं कान लागलेले होते आणि मोठ्या संख्येनं लोक त्यासाठी उपस्थित होते. पण राज ठाकरेंचं भाषणाच्या सुरुवातीपासूनच एक जाणवत होतं की त्यांना काय सांगायचं आहे हेच मुद्दा त्यांच्या भाषणातून स्पष्ट होत नव्हता. आणि त्यांनी शेवटी जे एक संदेश द्यायचा होता तो केवळ बिनशर्त पाठिंबा ह्या 2 शब्दामध्ये त्यांनी भूमिका घेतल्यानंतर अनेकांची निराशा झाली होती. खरं तर आता साधारणतः 20 वर्ष होत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला. 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. शिवसेनेतील अंतर्गत वाद, नाराजी या पार्श्वभूमीवर नारायण राणे नुकतेच शिवसेनेतून बाहेर पडलेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केलेली होती. खरं तर त्या काळामध्ये शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे हे हयात होते. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत राज ठाकरे यांनी जो काही लोकांचा पाठिंबा मिळवला, त्यांच्या सभांना झालेली गर्दी बघितली तर म्हणजे लोकांना एक नवी आशा वाटत होती की महाराष्ट्रासाठी एक नवा पक्ष आपल्यासमोर, नवा पर्याय उभा राहिलेला आहे. म्हणून भरभरून लोक पाठिंबा देत होते. केवळ मुंबईतच नाही तर पुणे, नाशिक आणि महाराष्ट्राबाहेरच्या अन्य महापालिका क्षेत्रांमधून सुद्धा राज ठाकरे यांना अतिशय उत्कृष्ट पाठिंबा मिळत होता. आपण जर काही आकडेवारी जर बघितली तर म्हणजे 2006ला मनसेची स्थापना झाली. त्याच्यानंतर 2009ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले होते, हे आपल्याला माहीतच आहे. हे 13 आमदार निवडून येताना मनसेनं त्या निवडणुकीमध्ये 5.71% मतं मिळवलेली होती. म्हणजे मनसे 288 विधानसभापैकी 143 जागांवर मनसेनं निवडणूक लढवली होती आणि 13 आमदार निवडून आलेले होते. 2009च्याच लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं 48 पैकी 11 जागा लढवल्या होत्या. त्यांना एकही जागा मिळाली नाही, पण 4.1% मतं मिळाली होती. ही सुद्धा बाब खरं तर दखल घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतर मात्र त्याच नंतरच्या काळामध्ये, त्या काळामध्ये म्हणजे 2012ला ज्या काही महापालिकांच्या निवडणुका झाल्या राज्यातल्या वेगवेगळ्या महापालिकांमध्ये, त्याच्यामध्ये मनसेनं मुंबईमध्ये 27 नगरसेवक निवडून आणलेले होते. ठाण्यामध्ये 7 नगरसेवक निवडून आणले होते. कल्याण डोंबिवलीमध्ये 26 नगरसेवक निवडून आणले होते. तर पुण्यात 29 नगरसेवक निवडून आणलेले होते. तर नाशिक, वणी आणि खेड म्हणजे नाशिकची महापालिका आणि वणी आणि खेडच्या नगरपालिका इथं मनसेनं सत्ता मिळवली होती. ही खरं तर गोष्ट अतिशय मनसेसाठी महत्त्वाची होती. कारण मनसेनं नाशिकच्या जे काही नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी जी काही बांधणी केलेली होती त्याचा एक मोठा म्हणजे शिवसेनेतलाच मोठा गट त्यांच्यासोबत बाहेर पडलेला होता आणि त्याचा फायदा त्यांना नाशिकमध्ये झाला होता. ही सगळी एकूण म्हणजे मनसेच्या वाढीची एक सगळ्यात मोठी पार्श्वभूमी होती. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनी केलेला होता की त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची 2014 साली महाराष्ट्राच्या विकासाची एक ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्राला दिलेली होती. ती ब्ल्यूप्रिंट काय होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांचा विकासाचा एक त्यांनी आराखडा मांडलेला होता. त्याच्या बरोबरीनं रोजगार वाढीसाठीचे काही आपल्याला उपाय करता येतील त्याच्यावर त्यांनी एक त्याच्यामध्ये मांडणी केलेली होती. नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये काय करता येईल त्याचा एक मोठा प्लॅन त्यांनी दिलेला होता. सुशासनावर त्यांनी भर दिलेला होता. पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी म्हणजे भर दिलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेचा जो मुद्दा मनसेच्या एकूण यशामध्ये सगळ्यात मध्यवर्ती होता तो म्हणजे मराठी भाषेचा मुद्दा होता. त्यालाही त्यांनी महत्त्व दिलेलं होतं. तर ह्या सगळ्याची एक जी ब्ल्यूप्रिंट दिली होती त्याचा
सर्वाधिक एक प्रभाव जो होता तो नवमतदार तरुणांच्यावर होता. आणि त्याच्यामुळं मनसेची राज ठाकरेंची भाषाशैली जी होती, भाषणशैली, तर त्याचे तरुणाई तर दिवाणी होती अगदी. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर एवढी आक्रमकपणे भाषण करण्याची शैली महाराष्ट्रात कुणी जर विकसित केली असेल तर ती राज ठाकरेंची होती. आणि त्याच्यामुळे राज ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत होता. अतिशय चांगली अशी एक तिसरा पर्याय देण्याची एक त्यांची भूमिका होती आणि ती यशस्वी सुद्धा होत होती. पण म्हणजे त्यांचं दुर्दैव म्हणता येईल की दुसऱ्या नाशिकमध्ये त्यांनी विकास करून सुद्धा नाशिकमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना यश मिळवता आलं नाही, सत्ता मिळवता आली नाही. 2009ला ज्या 13 विधानसभेच्या जागा त्यांनी जिंकून आणल्या त्या त्यांना टिकवता आल्या नाहीत. 2014च्या निवडणुकीमध्ये केवळ एक त्यांचा आमदार निवडून आला. 2019मध्ये बी परत एकच आमदार निवडून आला. अशी मनसेची नंतर वातावत होत गेली. त्याचं खरं तर म्हणजे त्याला कारणीभूत कोण असतील तर ते स्वतः राज ठाकरे हे कारणीभूत आहेत. कारण ज्यावेळेला तुम्हाला सत्ता मिळती आणि ती पुढे टिकवून ठेवायची असते त्यावेळेला तुम्हाला ती टिकवण्यासाठी ज्या काही राबावं लागतं, ज्या काही योजना आखाव्या लागतात त्या आखण्यामध्ये ते कुठेतरी कमी पडले हे स्पष्टपणानं आपल्याला म्हणावं लागेल. कारण जे लोकनेते आपण बघतो आता म्हणजे सर्वच पक्षातले, भाजपमधले असतील, राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील, काँग्रेसमधले असतील, ह्या नेत्यांनी ज्यांचा दिवस सकाळी 6-5 वाजता सुरू होतो आणि हे लोक रात्री 12-1 वाजेपर्यंत लोकांच्या संपर्कात असतात, कार्यकर्त्यांच्या घराट्यात असतात, कार्यकर्त्यांची कामं करत असतात, लोकांची कामं करत असतात. राज ठाकरे हे सगळं करण्यामध्ये कमी पडले. कारण त्यांनी जसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत म्हटलं जातं की त्यांनी घरात बसून कारभार केला, राज ठाकरेंनी तेच केलं होतं. आणि त्याच्यामुळं त्यांना जो पाठिंबा लोकांचा मिळत होता, तरुणाईचा मिळत होता, तो कमी होताना दिसला. आणि त्याला फार कालावधी लागला नाही. कारण त्यांनी जर लोकांच्या मध्ये जाऊन जर लोकांचा किमान एक जनसंपर्क चांगला ठेवला असता तरी सुद्धा निश्चितपणानं मनसेची एक चांगल्या दिशेने वाटचाल राहिली असती. आणि आता मुद्दा येतो तो जो काही आता लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने भूमिका घेतली बिनशर्त पाठिंब्याची, आणि त्याच्यानंतर जी काही आत्ताची जी मनसेची स्थिती आहे, 2 दिवसापूर्वीच म्हणजे महायुतीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपांवर चर्चा सुरू झालेली आहे. आणि ज्या वेळेला अजित पवार गटाच्या आमदारांनी त्याच्यावर भाष्य करायला सुरुवात केली त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं की लवकरच आम्ही 3 घटक पक्ष, म्हणजे हे आपल्याला हायलाईट करावं लागेल की 3 घटक पक्ष म्हणजे भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट, असे 3 आम्ही एकत्र बसून हा विधानसभेच्या जागेचा तिढा सोडवू असं त्यांनी स्पष्ट केलं. याचा अर्थ त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला कुठंही गृहीत धरलेलं नाही हे लक्षात आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना पूर्णपणे बेदखल केलेलं आहे. विधान परिषदेच्या ज्या शिक्षक आणि पदवीधरच्या आता मुंबईच्या, कोकण आणि नाशिकच्या निवडणुका जाहीर झाल्यात त्याच्यामध्ये सुद्धा मनसेनं, राज ठाकरे यांनी स्वतः अभिजित पानसेंची उमेदवारी जाहीर केली. त्यांना कोकण पदवीधरमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनं ही जागा आमची आहे हे लगेचच त्यांनी त्याच्यावर स्टेटमेंट केलं आणि त्याच्यातला जो काही राज ठाकरेंची जी भूमिका होती त्याला छेद देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ महायुती अजूनही राज ठाकरे यांना गृहीत धरायला तयार नाही. आता हे खरं तर राज ठाकरेंच्या एकूण जे काही लोकसभा निवडणुकीच्या वेळेचं ते जे काही भाषण आपण बिनशर्त पाठिंब्याचं बघितलं आणि त्याच्यानंतरची नारायण राणेंच्या मतदारसंघामध्ये केलेलं भाषण असेल, पुण्यातलं केलेलं भाषण असेल किंवा शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केलेलं भाषण असेल, हे जर आपण बघितली तर राज ठाकरे तर कुठंतरी आपल्याला मनापासून महायुतीसोबत नाही आहेत हे स्पष्टपणानं त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. त्यांना ते लपवता येत नाहीये. पण त्यांची ती अपरिहार्यता आहे. ती अपरिहार्यता काय आहे याची कारणं अनेक आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की त्यांच्या मुलाचं राजकीय भवितव्य हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे जे मनसेचे कार्यकर्ते आत्ता त्यांच्यासोबत आहेत त्या कार्यकर्त्यांना सत्तेशिवाय आपण सत्तेच्या बाहेर अनेक काळ राहून आपल्याला चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. कारण बरेच लोक मनसे सोडून गेलेले आहेत. गेल्या म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक लोक त्यांना सोडून गेले आणि आता जे काही एकूण जी आता सध्या मनसे शिल्लक राहिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी त्यांना
एक मोठा फटका बसू शकतो. या सगळ्याचा विचार करून त्यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पण जर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना एकही जागा मिळाली नव्हती हे आपण समजू शकतो, कारण तो ऐन टायमाला घेतलेला निर्णय होता. पण विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला कुठंतरी महायुतीमध्ये विचारात घेतलं जाईल, त्यांना काही जागा दिल्या जातील अशी त्यावेळेला चर्चा होती. पण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आत्ता जे काय बोलतायत ते जर बघितलं आपण, तर मनसे ही बेदखल राहते का काय, असंच एकूण सध्याचं चित्र आहे. म्हणजे राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि महायुतीसोबत गेले, तसं बिनशर्त त्यांना बेदखल केलं जातं की काय, असंच सध्या चित्र आहे.